नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की हा महिना कुंभ राशीसाठी कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे ते. तर आता बघूया की कुंभ राशीसाठी हा महिना कसा असणार आहे ते. तर हा महिना तुमच्यासाठी आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला असा असणार आहे. म्हणजे तुम्ही कोणतेही काम ह्या महिन्यामध्ये करणार आहे तर तुमच्या मध्ये आत्मविश्वास एक संचारल्याची भावना तुम्हाला येणार आहे. मग ते कोणतेही काम असो किंवा कोणतेही शिक्षण घेत असो, कुठेही तुम्ही असाल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे या महिन्यामध्ये. सोबतच आत्मबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही ह्या महिन्यात कोणतेही काम करण्यासाठी सक्षम असणार आहात किंवा कोणतेही काम जर तुम्ही हाती घेतलं तर ते एकदम 100% तुम्ही फत्ते कराल आणि त्याच्यामधून जे काही परिणाम तुम्हाला मिळवायचे आहेत अगदी तसेच परिणाम तुम्ही मिळवायलाही समर्थ आहात या महिन्यामध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणतीही एखादी नवीन सुरुवात करायची आहे महत्त्वाची किंवा एखादी परीक्षेसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. बघा कसे तुम्हाला एक पॉझिटिव्ह परिणाम मिळतील ते प्रयत्न करत राहा. ह्या महिन्यामध्ये एक गोष्ट तुम्ही कटाक्षाने टाळलेली बरी पडणार आहे आणि ती म्हणजे कोणासोबतही कोणत्याही विषयावर वाद करणे टाळा, कारण हे तुम्हाला नुकसानदायकच ठरणार आहे. एखादी जर तुम्हाला कोणाचं म्हणणं आवडलं नसेल किंवा पटत नसेल तर तुम्ही थोडंसं संयमाने सहनशीलतेने ती गोष्ट किंवा ती एक जे काही घटना आहे ती तुम्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करा. उगीच कोणासोबतही कोणत्याच प्रकारचा वाद तुम्ही घालत बसू नका, कारण त्याच्यामुळे तुम्हालाही त्रास होणार आहे आणि तुम्ही ज्याच्यासोबत वाद घालत आहात त्यांनाही त्रास होणार आहेत आणि तुम्हाला हे नुकसानदायकच राहणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक सांगायचं म्हणजे नको त्या ठिकाणी नको ते साहस करायला जाऊ नका. आपल्या आवाक्याबाहेरची कामं अजिबात करू नका. माहिती आहे आत्मविश्वासाने तुम्ही भरलेले आहात, तुम्हाला हे करू की ते करू असं झालेलं असणार आहे, परंतु जी कामं करायची आहेत तेवढीच कामं करा. आवाक्याबाहेरची कामं कोणतीच करू नका, कारण याच्यामुळे तुम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. समजा एखाद्या ठिकाणी वाद चालू आहे, तुमच्या ते ओळखीचेही नाही आहेत आणि तुम्ही चाललात त्यांची मध्यस्थी करायला, तर ते तुमच्याने होणार आहे का? ते तुम्हाला मध्ये येऊ देतील का? उलट तो वाद तुमच्यावर उलटायला वेळ लागणार नाही आहे. तर इथे असे काही स्टंट तुम्ही करायला जाऊ नका. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लगेचच माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही कोणतंही कार्य करत असणार आहात किंवा कार्य करणार आहात तर वेळेनुसार काही बदल होत असतात, तर त्याप्रमाणे तुम्ही त्या कार्यामध्ये बदल करत चला, तरच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम पाहायला मिळतील. दिवसेंदिवस तेच एक पद्धती म्हणा किंवा तेच रुटीन चालू आहे आणि तुम्हाला अजिबातच पाहिजे तसे परिणाम मिळत नाही आहेत, तर याच्यावरूनच आपण समजून घ्यायचं की थोडं काहीतरी बदल करून बघायला हवे. वेळेनुसार काही बदलत असतं, काही गोष्टी बदलत असतात, तर त्याप्रमाणे आपणही बदलायला हवं आहे. तर बदला, नक्कीच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम पाहायला मिळतील. ह्या महिन्यात अजून एक विशेष कार्य तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे तुमचे पैसे, तुमच्याकडे काही जर पैसे असतील, आर्थिक उलाढाल तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता. परंतु त्याच्या आधी थोडीशी तुम्ही कुठे पैसे गुंतवणार आहेत त्या ठिकाणाची चौकशी करा किंवा त्या कंपनीबाबत चौकशी करा किंवा तुम्ही कुठं इन्व्हेस्ट करणार आहात तर त्याच्याबद्दल ही चौकशी करा. शहानिशा करा. लगेचच कोणाचं पण ऐकून कुठेही पैसे गुंतवू नका, कारण चांगल्या ठिकाणी जर तुम्ही पैसे गुंतवला तर त्याचा मोबदला तुम्हाला भविष्यात चांगलाच मिळणार आहे. जर तुम्ही इकडचं तिकडचं जस्ट ऐकून जर तुम्ही हे कार्य केला तर पुढे तुम्हाला नुकसानीला पण सामोरे जावे लागू शकते. तर नक्कीच तुमच्याकडे जर काही बचत केलेले पैसे असतील तर तुम्ही गुंतवू शकता ह्या महिन्यामध्ये, पण थोडंसं काळजीने हे कार्य करा आणि तुम्हाला भविष्यात याचा नक्कीच चांगला मोबदला पण मिळून जाईल. कोणतंही कार्य तुम्ही करणार असाल या महिन्यामध्ये तर एक गोष्ट ही डोक्यामध्ये फिट करून ठेवा किंवा एक गोष्ट ही लक्षातच ठेवा आणि ती म्हणजे तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजे. तुम्ही उगीच कोणालाही काहीही बोलता, कमिट करता आणि नंतर विसरून जातात, मग हे चुकीचं आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथे तर हे साफ चुकीचं आहे. तुम्ही कोणालाही कमिट करून कोणती गोष्ट विसरू शकत नाही, कारण तुमच्यावरचा जो विश्वास आहे त्याला तडा जाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे पुढे तुमच्यासोबत कोणीही कार्य करायला तयार राहणार नाही किंवा कोणताही बिझनेस करायला तुमच्यासोबत कोणीही तयार राहणार नाही. किंवा जर तुम्ही कोणतं कार्य करणार असाल किंवा तुम्ही घरच्यांनाही काहीतरी कमिट केलेलं आहे की बाबा इकडे जाऊ तिकडे जाऊ, आपण पिकनिकला जाऊ वगैरे, तर पुन्हा
पुढे जाऊन जर तुम्ही ते कमिट पाळलं नाही, तो दिलेला शब्द जर तुम्ही पाळला नाहीत, तर ते घरचे व्यक्तीसुद्धा तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत. तर ही गोष्ट तुम्हाला नको असेल किंवा असं घडू शकतं ह्या महिन्यामध्ये, हे नको असेल, तर तुम्ही जर कोणाला कमिट करणार असाल तर विचार करा की तुम्हाला ते जमतं की नाही, तरच तुम्ही कोणालाही शब्द द्या. नाही तर तुमची इमेज नक्कीच खराब होण्याची शक्यता इथे दिसत आहे आणि पुन्हा तुमच्यावर विश्वास पहिल्याप्रमाणे राहीलच की नाही हे पण सांगता येणार नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. घरामध्ये असो किंवा घराबाहेर असो, तुम्ही कामाच्या ठिकाणी असो, प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासोबत जे काम करत असतील त्यांना, घरातील मंडळींना आदराने वागवण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांचेही काही मतं असतात, ते तुम्ही ऐकून घेत नाहीत. त्यांनी काही सांगायला आलं की तुम्ही दुर्लक्ष करतात. नेहमी मी म्हणतो तीच पूर्व दिशा, असं होत नसतं. आपण माणूस आहोत, आपल्या हातून पण काही चुकीचे निर्णय होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. कधीतरी दुसऱ्यांनाही संधी द्या बोलण्याची, त्यांचं मत व्यक्त करण्याची, आणि ह्या महिन्यात हे खूप गरजेचं आहे. कधीतरी तुम्हाला त्यांचा बोलण्याचा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाचा पण फायदा होऊ शकतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आपण कार्य करत आहोत, एकटंच चालायचं नाही. आपल्याला इतरांना, आपल्या कुटुंबियातील सर्व जणांना आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे. एकटाच माणूस काहीही करू शकत नसतो, त्याला इतरांची साथ मिळाली तरच माणूस काहीतरी करून दाखवू शकतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण सगळ्यांना आदराने त्यांची मतं ऐकून घ्या, त्या मतांवर विचार करा आणि सगळ्यांनाही समान वागवण्याचा प्रयत्न करा. कोणामध्येही भेदभाव अजिबात करू नका, कारण हे तुमच्यासाठी खूपच त्रासदायक ठरू शकतं भविष्यामध्ये. तर ह्या गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा. अजून एक सांगायचं म्हणजे खूप महत्त्वाचं, जर कोणता आर्थिक व्यवहार तुम्ही करणार असाल ह्या महिन्यामध्ये, मग तो कोणत्याही बाबतीत असो, कौटुंबिक बाबतीमध्ये असो किंवा नोकरीच्या ठिकाणी असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असो, आर्थिक व्यवहार करताना थोडंसं जपून करण्याचा प्रयत्न करा, कारण फसवले जाण्याची शक्यता दाट दिसत आहे ह्या महिन्यामध्ये. जर तुम्हाला आत्ताच ही माझी माहिती लगेच आवडली असेल तर अगोदर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा. विवाह इच्छुकांसाठी हा महिना थोडंसं त्रासदायक जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला ह्या महिन्यापुरतं थोडंसं थांबावं लागणार आहे, कारण पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. तर इथे थोडंसं थांबा. पुढच्या महिन्यामध्ये आपण पुन्हा प्रयत्न चालू करू शकतो. तर बघा, स्थळ बघा. जर काही तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तसं सकारात्मक विचार पण करू शकता. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला असा आहे की तुम्हाला अजून थोडा वेळ घ्यावा लागेल तुमच्या रिलेशनसाठी. तुम्हाला अजून थोडंसं समजून घ्यावं लागेल एकमेकांना. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण जर तुम्ही एकमेकांना समजून घेतला तरच पुढे काहीतरी तुमचं नातं घट्ट होण्याची शक्यता आहे. नाहीतर कुणी एक साधा खडा जरी टाकला तर तुमचं नातं, एक शांत पाण्यामध्ये खडा कोणी टाकलं की कसं पाणी एक हलतं, त्याप्रमाणे तुमचं नातंही, एक घट्ट नातंही तुमचं मिटायला किंवा हलायला वेळ लागणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच छान आहे, कारण तुमच्या व्यवसायामध्ये पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. कोणतेही निर्णय अगदी ताबडतोब घेणार आहात आणि जर तुम्हाला कोणी त्रास देत असतील, विशेष करून व्यवसाय आहे, बिझनेस आहे, मग स्पर्धा असणारच, तुमचे स्पर्धक असणार आहेत, कॉम्पिटिटर असणार आहेत, मग ते तुम्हाला त्रास देण्यासाठी तर नेहमी धडपड करतच असतात किंवा ते कसे पुढे जातील, तुम्हाला कसं मागं खेचतील, हे चालूच असतं. तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही खूप दिवसांपासूनचं तुमच्या मनातलं जे आहे की त्यांना धडा शिकवायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात. तुम्ही त्यांना एक असा धडा शिकवाल की त्यामुळे ते पुन्हा कधी तुमच्या वाटेला जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या विरोधकांना सडेतोड उत्तर देणार आहात या महिन्यामध्ये, कारण आत्मबल आणि विश्वासाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आणि याचा विशेष करून फायदा तुम्हाला व्यवसायामध्ये होणार आहे. तर इथे तुम्ही हे तर करणारच आहात, परंतु भरपूर आर्थिक लाभ मिळवण्यामध्येही तुम्ही खूप सक्षम आणि सफल राहणार आहात. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जे काही ठरवलेलं आहे टार्गेट, त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही आर्थिक लाभ कमवणार आहात. नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम केल्यामुळे तुमच्या कामामधील जी काही शिस्त आहे, जी काही एक डेडिकेशन आहे, ते त्यांना दिसून येईल आणि त्याच्यामुळे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुमची एक सगळ्यांमध्ये तुम्हाला शाबासकी देतील, तुमचं भरभरून कौतुक करतील आणि तुमच्यावर अजून नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर टाकतील आणि त्या पण पार पाडण्यासाठी पण तुम्हाला इथे तुमच्या आत्मविश्वासाची, आत्मबलाची नक्कीच मदत मिळणार आहे. आणि तुम्ही स्वतःला जे काही सिद्ध करून दाखवण्यासाठी धडपड करत होता, तर नक्कीच आता तुमची ही धडपड पूर्ण होणार आहे. तरी तुम्ही त्याचा फायदा घ्या. तरुण वर्गाला मात्र
नवीन दिशा सापडण्यासाठी हा महिना खूपच छान आहे. तुम्ही विचार करतात किंवा तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहात की मी ह्या दिशेने जाऊ की मी त्या दिशेने जाऊ की मी हे करू का मी ते करू, तुमच्या लक्षात येणं झालंय. तुम्ही कोणाचं व्यवस्थित मार्गदर्शन पण घेत नाही आहात. तर तुम्हाला कुठेतरी ह्या महिन्यामध्ये एक मदत मिळणार आहे किंवा एखादं मार्गदर्शन मिळेल की जेणेकरून तुम्हाला जी योग्य दिशा आहे ती तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जे काही कार्य करायचं आहे ते तुम्ही कार्य करण्यामध्ये एक पाऊल पुढे जाणार आहात. तर त्या दृष्टीने हा महिना खूपच छान आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या महिन्यामध्ये सफल असणार आहात. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच छान असणार आहे. कसं तर ज्या कोणी लेखिका असतील, जे कोणी कलाकार असतील, तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये नक्कीच एक यश मिळू शकते, प्रसिद्धी मिळू शकते. अजून नवीन काही प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळू शकतील. जे काही तुम्ही लिहित आहात त्याला भरभरून एक प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे या महिन्यामध्ये. तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना अनुकूल आहे सर्वार्थाने. अभ्यासाच्या दृष्टीने, एकाग्रतेच्या दृष्टीने म्हणा किंवा तुम्ही जिथे राहता तिथेही एक सर्वार्थाने अनुकूलच आहे. म्हणून शांत राहून चालणार नाही आहे. आपले प्रयत्न हे चालूच ठेवा. जर प्रयत्न केले तरच पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळतील. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये त्यांच्या मनासारखे परिणाम मिळणार आहेत. कोणते तर तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं होतं तर आता तुम्हाला तशी संधी चालून येईल आणि तुम्ही नक्कीच समाजासाठी एखादं कार्य सुरू करू शकता किंवा एखादं कार्य चालू आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि त्यामुळे पण तुमच्या मनाला खूप एक छान असं शांतता लाभेल. तर एकंदरीतच पाहिलं तर हा महिना सर्वार्थाने आत्मविश्वास आणि आत्मबलाने युक्त असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलेच परिणाम पाहायला मिळणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडत असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. अजून एक म्हणजे साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.